नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आपण थोडी वेगळी नॉट यूज करून डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच, शोल्डर आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 5.5 इंच, छाती आलेली आहे 8 इंच आणि इथे कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 8 इंच. त्यानंतर आता इथे आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचवरती एक मार्क करते आहे. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी गळ्याची उंची आहे ती इथे मी 9.5 इंच घेते आहे आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेते आहे. त्यानंतर इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही मात्र इथे तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या. त्यानंतर आता इथे बॅक पार्टला ओपन करून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पुन्हा अगदी मधोमध व्यवस्थितरित्या फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताने असं थोडंसं थापून घ्यायचं, जेणेकरून तो इकडचा बॉक्स देखील या साईडला ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. इथे बघा, गळ्याच्या एका बाजूला आपण नॉर्मली ज्या पद्धतीने गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घेतो ना, सेम त्याच पद्धतीने येथे देखील तुम्हाला गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. येथे मी तुमची मनापासून माफी मागते, कारण की जेव्हा मी तो ड्रॉ करत होते तेव्हा मी चुकून कॅमेरा ऑन करायचं विसरून गेले. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. आपण ज्या पद्धतीने गळ्याचा नॉर्मली गोल आकार ड्रॉ करून घेतो सेम त्याच पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे एका साईडला गळ्याचा गोल आकार येईल आणि त्यानंतर येथे बघा, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला ही जी दुसरी बाजू आहे गळ्याची तेथे अशा पद्धतीने अर्धगोलाकार आखून घ्यायचे आहेत. तेथे तुम्हाला थोडंसं इझी जावं त्यामुळे सांगते. पहिला जो अर्धगोल आकार होता तो मी 2.5 इंचावरती घेतला आहे आणि खालचा जो आहे तो 3 इंचावरती घेतलेला आहे. तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला जितकं हवं असेल ते अंतर कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ही जी डिझाईन आहे ती आपल्या बॉक्सच्या आतल्या बाजूला ड्रॉ केलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्या बाहेरच्या बाजूला देखील ड्रॉ करू शकता. म्हणजे इथे बघा, मी तुम्हाला चॉकने दाखवते थोडीशी लाईट करून. ही अशी जर बाहेरच्या बाजूला येणार असेल तर या साईडला येईल, बॉक्सच्या बाहेरच्या बाजूला. ठीक आहे. तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याची स्टिचिंग अगदी व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायची आहे. म्हणजे ते तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे त्याच आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. इथे स्टिच करत असताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जेथे आपले पॉईंट्स येतील म्हणजे हे जे अर्धगोल आकाराचे टोक आहेत ना, ते आल्यानंतर बघा इथे आलं आहे, नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपला हा जो बॅक पार्ट आहे ना त्याला फिरवून घ्यायचा आहे आणि मग पुन्हा जसा आपला गळ्याचा आकार आहे त्याच आकारात संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. आणि इथे मी ज्या पद्धतीने गळ्याच्या मध्यभागावरती बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलं आहे, तुम्ही देखील करून घ्या, जेणेकरून आपलं फॅब्रिक इकडे तिकडे हलणार नाही आणि आपला गळ्याचा आकार अगदी व्यवस्थितरित्या स्टिच केला जाईल. त्यानंतर आता इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला हे जे आपण गळ्याच्या आतील बाजूस जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती छोटे छोटे कट्स देखील देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे हे जे अस्तर दिसतंय ना त्याला आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे.
इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अस्तरला आतील बाजूस पलटी करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे. म्हणजे इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब नाहीत करत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते आहे ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशी सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर येथे आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही येथे ही पद्धत न वापरता नॉर्मली आपण ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने स्टिक करून घेतो ती देखील तुम्ही येथे पद्धत वापरू शकता. त्यानंतर आता येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण हे जे एक्स्ट्राचं कापड दिसतंय ना त्याला अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. तुम्ही जर येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरलेलं असेल त्याला देखील अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅकडाट आहेत त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅकडाट आहे ना त्याला देखील स्टिच करून रेडी करायचा आहे. त्यानंतर आता इथे मी कमरेच्या बाजूला कमरपट्टीला स्टिच करते आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. नॉर्मली आपण ज्या पद्धतीने अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ कमरेभोवती तिला ठेवून घेऊन शेवटपर्यंत स्टिच करतो ना, सेम त्याच पद्धतीने येथे देखील तुम्हाला कमरपट्टीला अगदी व्यवस्थितरित्या सरळ शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे लहान अशी मी पिंक कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला अगदी व्यवस्थितरित्या हे जे आपली डिझाईन आहे ना गळ्याची त्याच्या कडांवरती ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे बघा कॉर्नर आला आहे तर या कॉर्नरवरती लेसला स्टिच करत असताना तिला व्यवस्थितरित्या फोल्ड करून मग पुन्हा कंटिन्यू जसा आपला गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारावरती या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपले असे थोडेसे कर्ववाले गळ्याचे आकार असतात ना त्यावेळेस शक्यतो छोटीवालीच लेस यूज करायची, कारण की ती फोल्ड करायला इझी असते आणि मग जसा आपला गळ्याचा आकार वळतोय त्या आकारात ती सेम तशीच फोल्ड होते. त्याच्यामुळे जेव्हा आपला गळा कंप्लीट होतो ना तेव्हा दिसायला खूप छान दिसतो फिनिशिंगमध्ये. हेच जर आपण इथे मोठीवाली लेस घेतली तर तिला फोल्डिंग करायला थोडासा त्रास होतो. त्यामुळे शक्यतो छोट्याच लेसची निवड करा. आणि येथे माझ्या साडीचा कॉन्ट्रास्ट कलर हा पिंक होता, म्हणजेच विरुद्ध कलर, त्यामुळे येथे मी पिंक कलरच्या लेसची निवड केलेली आहे. तुम्ही देखील तुमच्या साडीमध्ये जो कोणताही विरुद्ध कलर असेल तो घ्या. काय होतं ना, विरुद्ध कलरची लेस घेतल्याने आपण जी गळ्याची डिझाईन ड्रॉ केली आहे ती अधिक छान आणि उमटून दिसते शेवटी. त्यानंतर आता मी सेम तीच लेस घेऊन सरळ कमरेच्या बाजूला अगदी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला देखील इथे स्टिच करून घ्यायची आहे. इथे मी लहानवालीच लेस यूज करते आहे त्यामुळे मी या लेसवरती डबल स्टिच म्हणजेच लेसला पुन्हा एकदा स्टिच करून घेत नाही आहे. तुम्ही मात्र जर मोठी लेस यूज करत असाल तर त्याला डबल स्टिच म्हणजेच पुन्हा स्टिच करून घ्या, जेणेकरून ती एकदम फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही. त्यानंतर येथे आपला हा जो कॉर्नर आलेला आहे ना तेथे स्केलला ठेवून घेऊन समोरच्या गळ्यावरती असा इथे एक मार्क करून घ्यायचा आहे. तो मार्क केल्यानंतर येथे जी आपली रेडीमेड गोल्डन कलरची नॉट असते ना ती घेतलेली आहे मी
आणि तिला हे जे आपलं टोक आलं होतं ना आकाराचं, त्याच्या खाली ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि स्टिच करत असताना त्याला लॉक करायला विसरू नका, म्हणजेच 1-2 वेळा स्टिच करून घ्या, जेणेकरून ती एकदम फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही. आणि त्यानंतर तिला क्रॉसमध्ये आपण जो हा समोर मार्क केला होता ना, त्या मार्कच्या थोडंसं एक्स्ट्रा घ्या नॉट, आणि ती कट करून घेतल्यानंतर त्या नॉटला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याच्या खालच्या बाजूला ठेवून घेऊन येथे देखील स्टिच करून घेताना त्याला 1-2 वेळा स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता पुन्हा मी दुसरी नॉट घेतलेली आहे आणि जो वरचा आकार होता ना, त्याच्या खाली ठेवून घेऊन सेम अगोदरच्या सारखंच येथे देखील या नॉटला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला 2दा-3दा स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेम तीच नॉट पुढे जो आपण मार्क दिला होता ना क्रॉसमध्ये, त्याच मार्कवरती ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला तिला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि येथे शेवटी बघा, मी त्याच्या मध्यभागावरती म्हणजेच सेंटरवरती एक पॅच स्टिक करून घेतलेला आहे. आणि बघा डिझाईन किती सुंदर आणि सिंपल दिसतीये. इथे माझ्या क्लायंटला हीच डिझाईन हवी होती, त्यामुळे मी त्यांच्याप्रमाणेच ही डिझाईन स्टिच केलेली आहे. तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.